तसा तर आजचा प्लॅन तर काहीच नव्हता, पण असं काय झालं ना की सगळंच बदललं होतं. मी आणि रियांश मात्र खूपच निवांत होतो, कारण रियांचे बाबा आज घरी येणार नव्हते आणि आईने मला जेवायला बोलवलं होते, म्हणून जेवणाचं काहीच नव्हतं. म्हटलं ना थोडा वेळ आहे ना, माझ्याकडे फ्रीज असा वरून ना मस्त काढून सगळं साफ करूया. मग काय सगळं साफ करून मी नेटकं ठेवून दिलं होतं. आता म्हटलं हे तर झालंच आहे, ते डबे पण काढून घेऊया म्हणून डबे पण काढायला घेतले. आणि मग काय डबे पण पुसून वगैरे छान असे घेतले होते. आता बघता बघता सगळंच निघालं होतं, म्हणजेच काय मी किचनचे स्टाईल्स वगैरे सगळे असे धुवून घेतल्या होत्या. आणि ना खूप भारी वाटत होतं, अगदी डीप क्लिनिंग आणि मस्त किचन साफ झालं होतं माझं. किचन साफ झालं होतं, पण भांडी बघा किती झाली होती, आता तीही घासायची होती. म्हणून काय पटापट अशी भांडी पण घासून घेतली आणि छान असे डबे वगैरे होते ना ते पण घासून घेतले होते. आणि मग ना बेसिन पण मस्त असा चकाचक करून घेतला होता. आणि ही साफसफाई बघून आहे ना मला खूपच भारी वाटत होतं. आता साफसफाई तर इतकी भारी झाली होती ना, पण माझे जे हाल झाले होते ना ते बघाच. मी पूर्ण पाण्यात डुबकी मारल्यावर भिजली होती घामाने आणि पाण्याने, म्हणून म्हटलं चला असे थोडी जाणार मी आईकडे, म्हणून पहिले कपडे चेंज करून घेतले आणि आम्ही दोघं तयार झालो होतो आणि आम्ही फायनली निघालो होतो. आता तर आईचं घर आणि माझं घर फक्त आणि फक्त एका जिन्याचं अंतर. आता म्हटलं चला निघूया, आणि फायनली आम्ही पोचलो आणि रियांच्या बाबांसोबत रियान छान खेळत होता. त्यानंतर आम्ही छान असं जेवण केलं आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.